बातमी सलमान खान बद्दल. सलमान खानला नेमकं झालंय तरी काय याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. कारण कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान खानन त्याला असलेल्या 3 आजारांबद्दल सांगितलंय. सलमान खानच्या आजाराबद्दल कळल्यानंतर त्याचे चाहते जरा काळजीत आहेत. खरंच सलमानचे हे 3 आजार किती गंभीर आहेत आणि सलमान त्याच्याशी सामना कसा करतोय पाहूयात. लाखो दिलो की धडकन. सलमान खान चित्रपटांमध्ये सगळ्या संकटांशी 2 हात करणारा सुलतान आणि अनेकांची मदत करणारा भाईजान. हा भाईजान सध्या एका गंभीर आजाराशी लढतोय. स्वतः सलमान खाननं स्वतःला असलेल्या आजाराबाबत माहिती दिली कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये. सलमान आलेला होता त्यावेळी त्यानं त्याला असलेल्या 3 आजारांबद्दल सांगितलं. सलमानला ब्रेन ॲन्युरिझम, प्रायमिनल न्यूरोलजिया आणि आर्टरिओव्हिनस मॅलफॉर्मेशन हे 3 आजार झाले. कपिल शर्माच्या शोमध्ये सलमान म्हणाला, आम्ही रोज हाड मोडून घेतो, बरगड्या मोडल्यात आणि ट्रायजेमिनल न्यूरॉल यासोबत घेऊन काम करतोय. मेंदूमध्ये ॲन्युरिझम आहे तरीही काम सुरू आहे. आर्टरिओव्हिनस मॅलफॉर्मेशन सुद्धा आहे, मात्र तरी देखील काम सुरू आहे. मी ॲक्शन करतो, चालू शकत नाही तरीही डान्स करतो. माझ्या आयुष्यात हे सगळं सुरू आहे. सलमान म्हणजे कायम रफ अँड टफ आणि फिट अँड फाईन. त्यामुळे सलमानला असलेल्या या आजारांबद्दल कळल्यावर चाहत्याने धक्का बसलाय. सलमानला झालेले 3 आजार मेंदूतल्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आहे. सलमानला झालेल्या ब्रेन ॲन्युरिझमला सायलेंट किलर म्हणतात. मेंदूतल्या रक्तवाहिन्यांमध्ये बाहेरून सूज येणं याला ॲन्युरिझम म्हणतात. रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये फुगवटा निर्माण होतो. जिथे रक्तवाहिनी 2 भागांमध्ये विभागली जाते तिथे हा फुगवटा निर्माण होतो. जेव्हा रक्त या कमकुवत भागातून जातं तेव्हा रक्ताचा दाब त्या जागेवर बाहेरच्या बाजूने फुगवटा निर्माण करतो. ॲन्युरिझम शरीराच्या कुठल्याही भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये होऊ शकतो, मात्र मेंदूमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण जास्त असतं. मेंदूमधल्या रक्तवाहिन्यांचा फुगवटा जोपर्यंत कायम असतो तोपर्यंत कुठलाही धोका नसतो. मात्र तो जर फुटला तर रक्तस्राव होण्याची भीती असते आणि जीवघेणी परिस्थिती सुद्धा उद्भवू शकते. सलमानला झालेला आणखीन एक आजार आर्टरिओव्हिनस मॅलफॉर्मेशन हा सुद्धा मेंदू. त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात सिव्हिअर हेडेक, ज्याला आमच्या मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये थंडरक्लब हेडेक ॲज म्हणतात, वर्स्ट हेडेक ऑफ देअर लाईफ ॲज अ पेशंट डिस्क्राईब करतात. या हेडेकला जेव्हा कुणाला या प्रकारचा हेडेक होत असेल, अचानक एकदम जास्त तीव्रतेचा जर हेडेक होत असेल, स्पेशली काही वजन उचलताना किंवा काही इमोशनल खुशी किंवा काही आघात झाला, दुःख झालं, अशा वेळेस जर अशा प्रकारच काही होत असेल तर मोस्ट कॉमनली हे ब्रेनिझम फुटल्यामुळे याचे लक्षण होत असतात. सलमानला झालेले हे 3 ही आजार मेंदूशी संबंधित आहे. हे आजार कशामुळे होतात तर त्याची वेगवेगळी कारणं आहे. धूम्रपान, उच्च रक्तदाब, अनुवंशिकता, अनेक वेळा जन्मतःच रक्तवाहिन्या कमकुवत असणं, डोक्याला मोठी दुखापत होणं, दारू आणि अंमली पदार्थांचं सेवन. या कारणांमुळे मेंदूचे हे आजार होण्याची शक्यता आहे. तीव्र डोकेदुखी, उलट्या, मळमळ अशी आजारांची लक्षणं आहेत. सलमानला झालेल्या या आजारांवर शस्त्रक्रियेमध्ये उपचार करता येतो. ब्रेन ॲन्युरिझमचा धोका वाढला तर शस्त्रक्रिया केली जाते. इट इज अन एक्स्ट्रीमली डेंजरस अँड लाईफ थ्रेटनिंग सिच्युएशन. सो आउट ऑफ 100 टेल इज 20 to 25% पेशंट जे असतात दे डोंट इवन मेक इट टू हॉस्पिटल. आणि जे बाकीचे उरले पेशंट असतात जे हॉस्पिटल येतात त्यांच्यामध्ये उपचार झाल्यानंतरही याची जे मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी आहे दॅट इज क्लोज टू 50%. सो इट्स अ व्हेरी डेंजरस डिसीज टू हॅव अँड इफ वी कॅन डायग्नोज इट अर्ली खूप चांगलं आणि त्याचा योग्य याच्यात उपचार झाला तर तेही खूप चांगलं असतं. याच्या उपचार करण्याचे 2 उपाय असतात. एक आहे आपण जे ट्रेडिशनली आधी होत जे ब्रेन उघडून, कवटी उघडून त्याला बाहेरून जाऊन क्लिप करत होतो. आता एंडोव्हेस्क्युलर इंटरव्हेन्शनचं जे सायन्स हे खूप डेव्हान्स झाल्यामुळे याला आपण कवटी न उघडता सुद्धा आतल्या आतूनच, जसं आपण हार्टची अँजिओप्लास्टी वगैरे करतो त्याच्यामध्ये कुठलीही सर्जरी किंवा चिरा न लावता आपण ब्रेन ॲन्युरिझमला सुद्धा आतल्या आतूनच आपण कॉईल करू शकतो आणि याला पूर्णपणे बरं करू शकतो. बॉलिवूडमध्ये सलमानची ओळख हा कुणाच्याही मदतीला धावून जाणारा भाईजान अशीच आहे. सोनाली बेंद्रेला जेव्हा कॅन्सर झालेला त्याही वेळा सलमान 2-3 वेळा सोनालीला भेटायला न्यूयॉर्कला गेला होता. सलमान मग त्यावेळी सोनालीच्या डॉक्टरांशीही चर्चा केली. सलमान या 3 आजारांचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. सुलतानमध्ये एक डायलॉग आहे, कोई तुम्हें तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ.
तसाच सलमान स्वतःही फायटर आहे आणि आजारांना पुरून उरणारा टायगर आहे. अशाच नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी आमच्या न्यूज एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.